मध्ये यार हे आपल्याला आहे ना, हे लाल हे बांधतात, ये बांध रहे हैं, ये यारो दिखाने के लिए बहुत अच्छा काम कर रहे हैं। नर्मदा परिक्रमा वासी के लिए अच्छा काम है। नर्मदे यार थोड़ा ये कटिंग बीटिंग करते हैं, मस्त है। ये देखिए, ये अच्छा काम है इनका। पूरा जिधर है ना नहीं था उधर उसने बांधा है पूरा। जो अपना लाल पता का छोटा छोटा रेबिन उसको बोलते हैं, इसके वजह से है ना पूरा पता चल रहा है कि अपने को अपनी परिक्रमा कहाँ से जाने की है, कहाँ से निकलेगी, कहाँ से रोड है, अपने को पता चलेगा। लेकिन अभी तक कुछ भी नहीं था, ये बांधते बांधते आ रहे हैं, इसके लिए अभी पता चलेगा। वही अभी मैं बोला कुछ भी नहीं था, अभी मैं वही बात कर रहा था, इधर कुछ भी नहीं था। क्योंकि जो रोड है ना, ये खाली जो साफ किया है ना, इसके वजह से पता चल रहा है क्या यही रोड है। क्योंकि ये रोड से है ना अपना दादा गुरु जी आ रहे हैं ना, इसके वजह से ये अपने को पता चल रहा है कि ये परिक्रमा वाला रोड है करके। निकाल दरा करके अपना जो गांव है, आगे का जो गांव है, जो गांव बढ़ेगा वो आगे है, अभी थोड़ा पास में आ गया है, थोड़ा पास में। वहाँ पे अभी देखेंगे कैसा है, नहीं तो आगे चले जाएंगे। कितना लंबा है आगे, कितना लंबा ये देखो कैसा भारी है। नर्मदे नर्मदे यार, हे पहा इथं किती भारी मैदान आहे, क्रिकेटच्या मैदानासारखं एक नंबर मैदान आहे। नर्मदे यार, नर्मदे यार। हे पहा असं एक आहे ना, ह्या ठिकाणी आहे ना आपण आलो आहे ना, हे पंकालदरा गावात आता एंट्री करतोय। हे असं आपल्याला जावं लागेल, तर हे असं टाकलेलं आहे, त्या प्रमाणात असं जावं लागेल। थोडा साफसफाई केलेली आहे, हे असं इकडनं साफसफाई केलेली आहे। साफसफाई केल्यामुळं आपल्याला जाण्याचा मार्ग आहे ना थोडा सोपा झाला आहे। थोडी अडचण होती, चिखल होता। हे परिक्रमेसाठी चांगलं काम केलेले आहे। आणि बघा ना, हे काटेरी झाड किती आहेत। आता आलोय काटेरी झाडातून नर्मदे नर्मदे यार, कालदरा या गावामध्ये आलोय। तर आपल्याला इथून बघावं लागेल जाण्याचा मार्ग कसं आहे। नर्मदे नर्मदे नर्मदे। आज आल्याच्या नंतर आपल्याला सरळ जायचं, सरळ कुठेच वळायचं नाही, सरळ सरळ आपण आश्रमाकडे चाललोय। कालदरा हे बघा, सरळ आहे। नर्मदे सरळ सीधा जाने का नर्मदे नर्मदे। कालादारामध्ये हे आपले मला पाणी देतात। अपना नाम क्या है? नंचरो। आणि ये मेरा भाई देखो मेरे को पानी दे रहा है। बस बच्चे बस बस बहुत हो गए। ये देखो पानी दे रहा है। ये कलादरा के गांव के, और इधर महाकाली का मंदिर है, इनके बाजू में इनका मकान है। तो मैं अभी का पानी लेके मैं अभी जा रहा है नर्मदे हर नर्मदे हर। हे कलादरा गावामधून मी चाललेलो आहे। हे जे आहे ना, तर माताजी का मंदिर आहे। हे पाठीमागे जे दिसतात ना, हे पाठीमागे यांनी मला पाणी दिलं आहे हे लोक। आणि आता मी ह्या चौकातून चाललेलो आहे। तर बघू व्हॅसलीन कलादरा
इथून मला जायचं आहे नर्मदे हर. नर्मदे हर व इकडे आहे ना एक आश्रम आहे. आम्ही काय व्हेसलिनला चाललो आहे. व्हेसलिनला एक आश्रम आहे. या ह्या जे घर दिसतं ना इथं, ह्या घराच्या बाजूनेच व्हेसलिनला जायला रस्ता आहे आणि खाली पण एक आश्रम आहे. तर ह्या इथून च्या बाजूने मी चाललो आहे. 3 का 4 किलोमीटर बोलतात. तर वाजले 2:30-2:45. या मार्गे मी चाललो आहे. भरूचला निघणार आहे. हे पहा नर्मदे हर. ह्या घराच्या बाजूने आलो ना आपण, ह्या घराच्या शेजारूनच रस्ता आहे. इथून ह्या शेजारून रोड आहे असा. या रोडने जायचं आहे आपल्याला. असा रोड आहे. इथे काय आपल्याला यारो वगैरे काय लावलेलं नाही आहे. मंदिराच्या बाजूने काहीतरी रोड आहे. नर्मदे हर. इथे सगळे आपले आहे ना याची हे देवभूमी म्हणा, ते देवभूमीचे. कारण धोत्राची फळ फूल इथे पूर्ण आखे हे शेतामध्ये फुल आहे भरपूर आहे. तेव्हा हे असं जायचं आहे. इथं जर माहिती नसल्यानंतर कसं व्हायचं. हे पहा, हे बघा, असं जायचं आहे. नर्मदे हर. मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूने रस्ता आहे आपल्याला. इथून मंदिराच्या बाजूने इथून खाली जायचं आहे. असं इथे थोडासा एक एरो लावला आहे. असं खाली जायचं आहे मंदिराच्या बाजूने असं. आणि आज एक असं झालं, एक परीक्षाचे कोणच नाही पूर्ण याला. परीक्षाच म्हणायची. नर्मदे हर. हे कापूस लावला आहे. हे कापूस आहे. हे कापसाला झटका करंट आहे सगळीकडून. एक झटका करंट दिलेला आहे. हा कापूस आहे, याला झटका करंट आहे सगळीकडं. जे परिक्रमावासी तिकडनं येतात काही. आणि मी याला नाही ना चाललो, आश्रमात नाही चाललो मी. इकडं मधून आलो आहे. तो हा झटका करंट आहे. तर मला जायचं त्या रोडवर. जे परिक्रमावासी येतात इथूनही रोड आहे. इकडनं गेलं तरी चालेल म्हणजे जरा. आणि तिकडनं आहे हे जे चालले ते परिक्रमावासी चाललेत. याच रस्त्याने जाऊन परत शेतातून जाऊया. बघू, काही प्रॉब्लेम नाही शेतातून गेलं तरी. आणि हे जे सगळी आहे ना, ही बघा कापसाची शेती आहे सगळी ही. आणि कापसाच्या शेतातून चाललो आहे. आणि तिकडे ते गाडी दिसते ना तिकडं सडकावर म्हणजे परिक्रमावासी चाललेत त्या सडकला आहे. तर मला जायचं सडकला. नर्मदे हर. नर्मदे हर. आता मी शेतातून आलो आहे. सगळं शेतातून रस्ता होता. कलादारा आहे. या कलादाऱ्याला वरून मी शेतातून आलो आहे. आता मला सरळ ह्या रोडला जायचं आहे. ह्या रोडवरून मी पुढच्या आश्रमाकडे जाणार आहे. आणि हे कापसाची शेती आहे ना, ही पूर्ण हे जे पाईपलाईनीचं काम चालू असल्यामुळं सर्व गेलेली
कंपन्या भरपूर आहेत इथं. गुजरात आहे शेवटी. नर्मदे आपण आता दक्षिण तटावरती आहे. नर्मदा परिक्रमा आपल्या ह्या रोडने चाललेली आहे, दक्षिण तटावर आहे. तर मी शेतातून आलो. आता एवढे मोठे मोठे शेती आहे, लय मोठे. हा जो एक 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 प्लॉट 10-10 एकरचा असेल, एवढे मोठे इथं प्लॉट आहेत. आणि कंपन्यांचे, नवीन कंपन्यांची कामं इकडे भरपूर चालू आहेत. आणि ज्या आपण उत्तर तटावरती होतो, तो तट होता, तिथं नुसतं केळीची झाडं होती, पूर्ण केळीची झाडं होती. आणि इकडे बघा, हे संपूर्ण हे कंपन्या आहेत, मोठमोठ्या फॅक्टरी आहेत. लय मोठे, खरोखर प्लॉट लय मोठे हे पहा. आणि परिक्रमा मार्ग आहे हा. आता आम्ही, आणि हे जे गाव येणार आहे ना, हे गावाची एक ख्याती आहे. ते गाव आहे ना पूर्ण मोमेडन गाव आहे. पण ते परिक्रमावासी जे येतात ना, परिक्रमावासी, त्यांची आहे ना एवढी जबरदस्त सेवा करते आहे ना अख्खं गाव. म्हणजे पहा, परिक्रमा ते पण आहे ना, मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ते एक मला अशी माहिती भेटली पाठीमागं, तर बघा त्याच्यामध्ये लय म्हणजे गावच लय भारी आहे, एक नंबर गाव आहे ना. ते गाव पूर्ण आहे ना हे देते, सेवा देते. असे पाठीमागच्या गावातले म्हणले ते कालदरा गावातले म्हणले, तुम्हाला जे गाव पुढे भेटेल ना त्या गावामध्ये आहे ना तुम्हाला सेवा देणारे लय भरपूर मोमेडन. हा प्लॉट 10 एकरचा असेल कंप्लीट, मोठा प्लॉट आहे. कंपन्या मोठमोठ्या आहेत तिथे, आणि कंपन्यांच्या बाजूने आहे ना आपली परिक्रमा चालते. आणि एक मैया त्याच्या बाजूला आहे. म्हणजे तिथं काय आले ॲक्च्युली, जे आहे ना समुद्र, म्हणजे समुद्राची खाडी असल्यामुळे आहे ना जायला चालायला जागा नाही ना, म्हणून ह्या मार्गे आम्हाला जे भरूचपासून आहे ना, एकदा भरूचपासून मग किनारा मार्ग चांगला लागेल. भरूचपासून जसं आम्ही अंकलेश्वरपर्यंत किनारा मार्गे आलो तसं भरूचपासून लागेल. कारण ह्या तटाला आम्हाला भरूच लागणार, त्या तटाला अंकलेश्वर लागलं, तर आम्ही भरूचला चाललो आहे. भरूच हे दक्षिण तटाला आहे, तर आम्हाला भरूच लागेल. बघा हे असं आहे. कंपन्या भरपूर कंपन्या भारी भारी आहेत. आणि थोडासा आहे, मग अशी कोणच नव्हतं, एकटाच होतो. आता भरपूर जण पुढं गेलेत. परिक्रमावासी चालतात, कारण हवा आहे, ऊन कमी असल्यामुळं चालतात. नर्मदे हर.